मुंबईसह ठाण्यात पहाटेपासून पावसाची हजेरी. पुढचे 3 ते 4 तास मुंबईच्या काही भागात मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज. सोलापूर, धाराशिव, यवतमाळमध्ये रात्रभर पाऊस. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आज एकाच मंचावर येणार. वरळी बीडी चाळींच्या पुनर्विकास केलेल्या घरांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चावी वाटपाचा कार्यक्रम. 15 ऑगस्टपासून मुंबईकरांसाठी नवीन मरीन ड्राईव्ह खुला होणार. कोस्टल रोडलगत 5.25 किलोमीटरचं विहार क्षेत्र. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज लोकार्पण. कोल्हापुरातील नांदणी मठाच्या महादेवी हत्तीणीसंदर्भात सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या फेरविचार याचिकेवर आज सुनावणी. न्यायमूर्ती प्रसन्न वराळे, पंकज मित्तल यांच्यासमोर सुनावणी होणार. चंद्रपूरमध्ये एकाच घरात 119 विविध जाती धर्माच्या मतदारांची नोंदणी करून मतचोरीचा काँग्रेसचा आरोप. माझाचा रियालिटी चेक. पत्ते चुकीचे असले तरी प्रत्यक्षात मतदार अस्तित्वात असल्याचं उघड. कथित मतचोरी विरोधात काँग्रेस आज निवडणूक आयोगाविरोधात रान पेटवणार. देशभर जिल्हा मुख्यालयांवर मशाल आंदोलन. 2 महिने वेगवेगळ्या प्रकारे आंदोलनाची रूपरेखा. नथुराम गोडसेच्या वारसांकडून राहुल गांधींच्या जीवाला धोका असल्याचा दावा वकील मागे घेणार. वकिलांनी परस्पर युक्तिवाद केल्याचं स्पष्टीकरण. आज अर्ज मागे घेणार. लोकशाही सर्वोच्च न्यायालयाच्या उंबरठ्यावर घटका मोजतीये. न्यायाचं पाणी पाजा, अन्यथा ती संपेल. मार्मिकच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंची सरन्यायाधीशांकडे मागणी. मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाण यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून पुन्हा संधी. प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी. छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी हकालपट्टी झाली होती. वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवारांसह 3 अटक. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीची मोठी कारवाई. छत्रपती संभाजीनगरमधील 6,591 भोंगे हटवल्याचा पोलिसांचा दावा. राजकीय, सामाजिक, धार्मिक संघटनांना विश्वासात घेऊन भोंगे उतरवल्याची पोलिसांची माहिती. रशियानं युक्रेन विरुद्धचं युद्ध थांबवलं नाही तर गंभीर परिणाम होतील. डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना इशारा. उद्या अलास्कामध्ये दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा. सचिन तेंडुलकरच्या घरी लवकरच सनई चौघडे वाजणार. अर्जुन तेंडुलकरचा सोनिया चंडोक सोबत साखरपुडा. मुंबईतील बड्या उद्योगपती घराण्याची लेक होणार तेंडुलकरांची सून. मात्र अद्याप दोन्ही कुटुंबांकडून अधिकृत माहिती नाही. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा पुन्हा अडचणीत. 60 कोटी रुपयांना गंडवल्याची व्यापारी दीपक कोठारीची पोलिसांकडे तक्रार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.